एक मिनिट, मंत्री महोदय बोलताय. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आपण या संदर्भामध्ये अध्यक्षांच्या दिलेल्या निर्णयाच्या नंतरही विरोधी पक्षाचा आक्षेप काय हे समजत नाही अध्यक्ष महोदय. इतकं वैफल्यग्रस्त झाले मंडळीचे अध्यक्ष महोदय की यांना अध्यक्षाचं सुद्धा आवाहन करण्याचं आता अध्यक्ष महोदय आतापर्यंत त्यांची बदल केलेली आहे. एकदा अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये घटनेच्या तरतुदी स्पष्ट आहेत की मध्ये आपण मान्य राष्ट्रपती महोदय असतील, मान्य राज्यपाल महोदय असतील, आपण जे अध्यक्ष महोदय आता जे रुलिंग दिलं होतं हे कामकाजातून काढून टाकण्याचं जे आपण अध्यक्ष महोदय रुलिंग दिलं ते अगदी बरोबर होतं. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय तपासण्याची काहीच गरज नाही आहे. म्हणून आमचा अध्यक्ष महोदय आग्रह आहे आणि पुन्हा अध्यक्षांच्यावर आक्षेप घेण्याचं जे काम अध्यक्ष महोदय सुरू आहे ते अतिशय चुकीचं आहे. या सभागृहाच्या प्रथा परंपरा ज्या आहेत सन्मान्य सदस्य भास्कररावजी, त्या अतिशय उच्च परंपरा आपण कायम ठेवल्या पाहिजे. आपण ज्येष्ठ सदस्य आहात, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही नवीन सदस्य आले त्यांना या प्रथा माहीत नाही आहेत. त्यामुळे त्या सगळ्या नव्या सदस्यांच्या माध्यमातून ते काही जे बोलण्याचा प्रयत्न करतायत त्यांना माझी या निमित्तानं सूचना आहे आणि विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्यांनी सुद्धा या सभागृहाची जी गरिमा आहे ती त्यांनी ठेवली पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, आपण जो निर्णय दिलेला आहे याच्या तपासणीची आवश्यकता नाहीये. आमची विनंती आहे की जो पहिला निर्णय दिला आपण अध्यक्ष महोदय की कामकाजातून हे आपण काढून टाकलेला आहे, अध्यक्ष महोदय निर्णय कायम ठेवा अशी आमची विनंती आहे आपल्याला. सन्माननीय सदस्य 34 प्रमाणे आपण निर्णय घेतलेला आहे. मी आपल्याला फक्त सन्माननीय सदस्यांना विनंती करतो की माननीय राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावरती आपले 2 मिनिटं बाकी राहिले. आपण 2 मिनिटं राहिले साहेब, प्रत्येकाला 10 मिनिटं दिलेले आहेत. राधाकृष्णजी, विखे पाटील साहेब. महोदय, याच्यावर चर्चाच होत नाही. आपण दिलेल्या निर्णयानंतर अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, आपलं कामकाज सुरू करा, पुढील कामकाज अध्यक्ष महोदय सुरू करावं अशी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष निर्णयावर चर्चा होत नाही. अध्यक्ष महोदय, आपण निर्णय दिलेला आहे. सन्माननीय सदस्य 2 मिनिटांमध्ये कन्क्लूड करा. सन्माननीय सदस्य 2 मिनिटात कन्क्लूड करा. काय बोलताय काय सन्माननीय सदस्य, अध्यक्ष 12:53 मिनिटांनी तुमच्या चर्चेला सुरुवात झाली. माझं ऐकून पण घेणार नाही का? एकच मिनिट, माझं ऐकूनच घेणार नाही का तुम्ही? अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदयांनी या चर्चेकरता 2 दिवसामध्ये 7 तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा वेळ मंत्र्यांच्या भाषणासह इकडं आणि निम्मा वेळ इकडं. किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं. अध्यक्ष महोदय, आपण असं करू नका. 2 मिनिटं वगैरे मला कसं काय बसवणार अध्यक्ष महोदय? अजिबात चालणार नाही अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य, बोलायला सुरुवात करा. असं बोला, बोलायला सुरुवात असं करा. बोला, तुम्ही सांगा त्यांना बोलायला सुरुवात करा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या सदनाचे सदस्य अतुलजी भातखळकर हे असे बोलले संदर्भात ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी अध्यक्ष महोदय. बोला मंत्री महोदय, बोला. अभिभाषणावर चर्चा सुरू आहे. आपण राज्यपालच्या अभिभाषणावर बोलू शकता. अध्यक्ष महोदय, सरकार कशी स्थापन झाली, दावा कधी पेश केला, हा विषय राज्यपालाच्या अभिभाषणात येऊ शकत नाही. त्यांना जर त्या पहिले घटनाबाह्य सरकार म्हणत होतं तर लोकांनी जबरदस्त बहुमताने निवडून दिलेला अध्यक्ष महोदय, आणि या बहुमताने निवडून दिलेल्या सरकारावर पूर्ण बहुमत होतं, ऐतिहासिक बहुमत होतं. त्यामुळे त्यांना जर कुठलं चॅलेंज करायचं असेल तर त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागावी. राज्यपालाच्या अभिभाषणावर न बोलता सत्ता कशी स्थापन झाली हे सर्व जे रेकॉर्डवर आलेले ते पूर्णतः काढून टाकावं. या आयुधाचा वापर करून सरकारच्या स्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाहीत. ते सर्व जे भाषण रेकॉर्डवरून काढून टाकावं अशी माझी हरकत आहे. सन्माननीय सदस्य
हरकतीवर हरकतीचा मुद्दा नाही. सन्माननीय सदस्य, मी जो सन्माननीय मंत्री महोदय जयस्वाल साहेबांनी मुद्दा त्या संदर्भात हरकतीचा मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष महोदय अतिशय रास्त आहे. अध्यक्ष महोदय आपण निर्णय द्या आणि मंत्री महोदय. हे सगळं कामकाज काढून टाका आणि चर्चेला सुरुवात करा. अध्यक्ष मंत्री महोदय अशी महोदय, विनंती आहे. मंत्री महोदय 34 नुसार भारत सरकारहून विभिन्न आहे असे मानून राष्ट्रपतीच्या आचरणावर किंवा राज्य सरकारहून विभिन्न आहे असे मानून कोणत्याही राज्यपालाच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नाही. म्हणून हे सर्व पाहून हे आपल्या भाषणामधून त्या ठिकाणून काढून टाकण्यात येईल आणि आता आपण त्या ठिकाणी सुरू करावं. सन्माननीय सदस्य, कान साफ करा. सन्माननीय सदस्य, ओ, तुमच्यासारख्या सिनियर माणसानं असं बोलावं. कान साफ करा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा. अहो मला बोलूच देत नाही तुम्ही तर काय करणार. मला संरक्षण द्या ना. मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय. राज्यामध्ये आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी आपण जो 34चा सेक्शन 4 मला वाचून दाखवला तो मला चांगला माहिती आहे. आचरण आणि निर्णय याच्यामधला खूप मोठी जमीन आसमानाची तफावत आहे. खूप मोठी तफावत आहे. अध्यक्ष महोदय, मी घटनाक्रम सांगतोय. त्यांनी माझं राज्य म्हणाले. त्यांचं राज्य कधी सुरू झालं? त्यांनी शपथ दिल्यानंतर त्यांचं राज्य सुरू झालं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी हेच सांगतोय, हिरोईन सगळे हे म्हणजे उद्योगपती आमच्या देशाचे पंतप्रधान वगैरे सगळे याच्या अगोदर ठरलं. आणि इतर राज्य सरकारमध्ये शपथ कोण घेणार, कधी घेणार? अध्यक्ष महोदय, लागलेले अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य, राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा. राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा. सन्माननीय सदस्य, अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी सुरुवातीला या राज्याला आणि विशेष करून राज्यामधल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दलचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अध्यक्ष महोदय, ज्याच्या हाती ससा त्याचे तो पारधी. मुळामध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते, लेवल, मी पात्रता नाही म्हणालो, लेवल, तीच मुळामध्ये नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणारं नाहीये. मी कुठलाही अजिबात शोभा सन्माननीय देणारं सदस्य, नाहीये. मंत्री महोदयाला बोलू द्या. तुम्ही बसा. भास्करराव, अध्यक्ष महोदय. सन्माननीय सदस्य, अध्यक्ष मंत्री महोदयाला महोदय, बोलू द्या. भास्करराव 2 मिनिटं जाधव मंत्री महोदयाला सन्माननीय बोलू द्या. सदस्य, ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी सुद्धा मला वाटतं, मी मगाशी म्हटलं, सभागृहाची गरिमा ठेवली पाहिजे. एवढं अध्यक्ष महोदय, इतकं मोठं मताधिक्य, एवढा मोठा जनाधार आपण मिळालेला आहे, तो त्याचा स्वीकार करा ना. आपण एवढे वैफल्यग्रस्त होऊ नका. आपण एकदा जनतेचा निर्णय मान्य करा. आणि अध्यक्ष महोदय, आपण आता आमची वैचारिक पात्रता काय आहे, वैचारिक पातळी काय? अध्यक्ष महोदय, आमची सन्मान्य सदस्यांना माझी एवढी सूचना आहे की आपण अध्यक्ष महोदय आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण या ठिकाणी उगाच कसं दाखवतो तुम्ही आम्हाला. आपण चांगलं काम करा. आपण चांगलं अध्यक्ष महोदय, चांगलं राज्यपालाबद्दल बोला अध्यक्ष महोदय. म्हणून जे आक्षेपार्ह अध्यक्ष महोदय विधान आहेत, शब्द आहेत अध्यक्ष महोदय, आणि अशा पद्धतीने आक्षेपार्ह जर सन्मान्य सदस्य बोलत असतील अध्यक्ष महोदय, आम्हाला मान्य नाही. आपण त्यांना समज द्या अध्यक्ष महोदय, एवढी आमची विनंती आपल्याला. सन्माननीय सदस्य, राज्यपालाच्या अभिभाषणावर फक्त चर्चा आपण